नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अपूर्व आता भयंकर चिडलेली असते आणि टेन्शनमध्ये गाडी चालवत असताना तिचा आता स्वतःवरचा कंट्रोल हा आता सुटतो आणि गाडी एका झाडाला खूपच मोठ्याने धडकणार तेवढ्यातच तिने ब्रेक दाबलेले असतात आणि गाडी ही कंट्रोलमध्ये आणत थांबवलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, तिची आई आता अजूनच घाबरते. तिची आई म्हणत असते की आपली घरं पाडली, आपलं घर पाडलं, असं म्हणत ती आता खूपच जास्त इथे रडत वगैरे असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, आपल्या आईच्या डोळ्यामध्ये आलेले अश्रू बघून अपूर्वाला अजूनच वाईट वाटतं. अपूर्वा म्हणत असते, आई, तो अजिबात दिवस मी विसरणार नाही ज्या दिवशी त्या आकाश महाजनची माणसं आपल्या घरी आली होती आणि त्यांनी तुम्हाला धमकावलं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश महाजन याच्या नावावरती तिथे जी गुंडगिरी चालू होती ती आकाशची नाही. आकाश कधीच कुणाला घरातून असं बाहेर काढू शकत नाही आणि ते सुद्धा मारून झोडून. आणि इथे अपूर्वाच्या घरी मात्र जे लोक आले होते ती दुसरी तिसरी कुणाची नसून अभिजित पटवर्धन याची माणसं असतात. तर प्रेक्षकांनो, ज्या वेळेला अभिजित जिवंत असतो त्यावेळेचं हे जमीन प्रकरण आहे आणि त्याच्यामध्ये रागिनी पटवर्धन आणि अभिजित पटवर्धन हे दोघेजण इन्वॉल्ड असतात. आणि खरं तर प्रेक्षकांनो, या सगळ्यामध्ये आकाशची काही चुकीसुद्धा नसते. आकाशला माहितीसुद्धा नसतं की त्याच्या पाठीमागे हे दोघेजण नक्की काय कृत्य करत आहेत. तेव्हा अभिजित पटवर्धन तिथे येतो आणि म्हणतो, नमस्कार नमस्कार, माझं नाव अभिजित पटवर्धन आणि मी आहे आकाश महाजन यांचा भाऊ. आणि त्यामुळे आता ही जागा आहे ना, ती आम्ही खरेदी केलेली आहे. तुम्हाला 1 महिन्याची नोटीससुद्धा देण्यात आली होती. हे बघा, 1 महिन्याची नोटीस देण्यात आली होती, त्याचे आता दिवस संपलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला हे घर खाली केलं पाहिजे. तुम्हाला इतक्या वेळा प्रेमाने समजावूनसुद्धा तुम्ही हे घर खाली केलेलं नाही आहे. तेव्हा ही नोटीस तुम्हाला आता पुन्हा एकदा देण्यात येते आणि सांगण्यात येतं की लवकरात लवकर हे घर खाली करा आणि इथून निघा. तेव्हा अपूर्वाचे वडील म्हणतात, 1 मिनिट, तुमची ही गुंडगिरी आम्ही सहन करणार नाही. कोण आहे तो आकाश महाजन ज्याने ही जागा घेतली म्हणून आम्ही काय रस्त्यावरती राहायचं आणि आमची हक्काची घरं आम्ही का सोडायची? आम्ही अजिबात इथून जाणार नाही. तेव्हा इथे आता अभिजित म्हणत असतो, का तुम्ही ह्या वेळेमध्ये मला इतका आता तुमच्यावरती ओरडायला लावताय? सांगा बरं. हे बघा काका, तुम्हाला आता जे काही 5-50 मिळणार आहे ते तुम्ही घ्या. तर इथे 5-10 लाख रुपये जे काही तुम्हाला मिळतील ते तुम्ही ठेवा आणि हे घर रिकामं करा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वाची आई म्हणते, 5-10 लाख रुपये आम्ही का घ्यायचे? मार्केटमध्ये जमिनीची किंमत काय आहे हे आम्हाला माहिती नाही आहे का? तेव्हा इथे अभिजित म्हणतो, माहिती आहे ना, मग 25 लाख रुपये ही किंमत काही तुम्हाला कमी वाटली? 25 लाख रुपये घ्या आणि कुठेतरी राहण्याचा बंदोबस्त करा, पण ही जागा रिकामी करा आत्ताच्या आत्ता. तेव्हा इथे अपूर्वाची आई म्हणते, हे घर आमचं आहे, आमच्या हक्काचं घर आहे हे. आम्ही पण बघतो ना, त्या आकाश महाजन आणि तुमच्यामध्ये एवढी किती हिंमत आहे की तुम्ही आम्हाला आमच्या घरातून बाहेर काढाल. तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो, काकू, अहो या वयेमध्ये कशाला तुम्ही स्वतःला इतका त्रास करून घेत आहे? हे बघा, जे काही पैसे मिळतील ते तुम्ही घ्या आणि लवकरात लवकर हे घर खाली करा. त्याच्यानंतर तुम्ही, तुमचा मुलगा आणि हे तुमचे मिस्टर कुठेतरी चांगल्या ठिकाणी जाऊन राहा. पण आता आम्हाला जास्त काही बोलायला लावू नका. नाहीतर आकाश महाजन कसं आहे ना, तुम्हाला माहिती नाही आहे, आकाश महाजन यांची माणसं येतील, तुम्हाला तुडवतील आणि इथून बाहेर पडतील. त्यामुळे आकाश महाजन तुम्हाला नाही ओळखत, पण मी ओळखतो ना, तो खूपच जास्त स्ट्रिक्ट आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी अभिजित पटवर्धन काही चीज आहे ना, तुम्हाला माहिती नाही आहे. त्यामुळे आता प्रेमाने सांगतोय ते ऐका, लवकरात लवकर घर खाली करायचं, कळलं का? तेव्हा इथे अपूर्वाचे वडील म्हणतात, अजिबात नाही, तुमच्या या धमक्यांना मी घाबरत नाही. मी हे घर अजिबात रिकामं करणार नाही आहे. तेव्हा अभिजित म्हणतो, हो का? मग आता काही दिवसांनी बघाच मी काय करतो ते. या अभिजित पटवर्धनला तुम्ही नीट ओळखलेलं नाहीच आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गाडीतून खाली अपूर्वा उतरते. तिथे एक काठी असते, ती हातामध्ये घेते आणि जोर जोरात ती झाडावरती मारत असते. ती म्हणत असते की पुण्याला मी गेले काय, माझं तर संपूर्ण आयुष्यात उद्ध्वस्त झालं. शिक्षणासाठी गेले, आईवडिलांनी मला काही सांगितलं नाही आणि इथे सगळं काही हातातून निसटून गेलं. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, आकाश महाजन, सोडणार नाही आहे मी तुला, नाही सोडणार आहे. माझं कुटुंब उद्ध्वस्त केलंस तू,
तुला अजिबात सोडणार नाही आहे, असं आता अपूर्वा म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे इन्स्पेक्टर साहेब आणि काही टीम आलेली असते. तेव्हा भूमी म्हणते, नमस्कार, या. तुम्ही अपूर्वा मॅडम यांना भेटायला आलात का? इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, नाही, आम्ही अपूर्वा मॅडम यांना भेटायला आलो नाही, तर आम्ही इथे मिस्टर आकाश आणि मिसेस भूमी महाजन यांना आम्ही अरेस्ट करायला आलो आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमीला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, काय, तुम्ही आम्हाला अरेस्ट करायला आलात? एक मिनिट, पण आम्ही केलं आहे काय? तुम्ही आम्हाला अरेस्ट का कराल? आम्ही अशी काय चूक केली आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की भूमी मॅडम, तुम्ही खूप मोठी चूक केली आणि आम्हाला विचारताय की आम्ही काय केलं आहे? अहो, तुम्ही रागिनी पटवर्धन यांचा खून केलेला आहे आणि तुम्ही खून करून त्यांना कुठल्या जागी तुम्ही टाकले ना, ते लोकेशनसुद्धा आम्हाला मिळाले आणि तिथे आम्हाला रागिनी पटवर्धन यांची डेथ बॉडी सापडली. त्यामुळे आता इतकी वर्ष तुम्ही जो गुन्हा लपवून ठेवण्याचा प्रयत्न केलात, तो गुन्हा आता आमच्यासमोर आला आहे आणि तुम्ही दोघांनी मिळून त्यांना इथे मारले, हे सुद्धा आम्हाला कळले. तुमच्या विरोधात आमच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला इथे अरेस्ट करायला आलो आहे. तेव्हा तुम्हाला आमच्याबरोबर यावंच लागेल. तेव्हा इथे आकाश आणि भूमी दोघेजणं म्हणत असतात, एक मिनिट, आम्ही काहीही केलेलं नाही आहे. तेवढ्यातच इथे ते लोक म्हणतात की हे बघा, आम्हाला सहकार्य करा, नाहीतर आम्हाला तुम्हाला ओढत ताणत न्यावं लागेल. त्यापेक्षा तुम्ही शांतपणे चला आणि गाडीमध्ये बसा. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी क्षितिजा आलेली असते आणि क्षितिजा म्हणते, आई बाबा, काय झालं? कुठे जात आहे तुम्ही? आई बाबा, प्लीज मला सोडून जाऊ नका. पोलीस काका, तुम्ही माझ्या आईबाबांना कुठे घेऊन जात आहे? त्यांनी काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे पोलीस काका म्हणत असतात, हे बघ बाळा, तुझ्या आईवडिलांनी आहे ना वाईट काम केले, त्यामुळे आता वाईट काम केल्यानंतर त्यांना शिक्षा तर मिळणारच ना, म्हणून त्यांना घेऊन जातो आहे. तेव्हा क्षितिजा म्हणते, नाही बाबा, नाही आई, तुम्ही दोघेजणं मला सोडून कुठेही जाऊ नका, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, आकाशला इथे आता चक्कर आलेली असते आणि तो खाली कोसळतो आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता क्षितिजा जोरात ओरडते, बाबा. आणि इथे आकाश खूप जोराने क्षितिजाला ओरडतो आणि म्हणतो, क्षितिजा बाळा, कुठे आहेस तू? तेवढ्यातच तिथे भूमी धावत पळत येते. प्रेक्षकांनो, ती म्हणते, आकाश, काय झालं? आकाश, तू वाईट स्वप्न बघितलंस का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणत असतो की भूमी, मी खरंच खूप वाईट स्वप्न बघितलं. तुला माहिती आहे, माझ्या स्वप्नामध्ये पोलीस आपल्याला इथे अरेस्ट करायला आलेत आणि ते आपल्याला जबरदस्तीने घेऊन जात असताना क्षितिजा तिथे आली आहे आणि क्षितिजा म्हणते की माझ्या आईबाबांना कुठेही घेऊन जाऊ नका, ते आपल्याशिवाय नाही राहणार. तेव्हा इन्स्पेक्टर तिला सांगतायत की तुझ्या आईबाबांनी वाईट काम केले आणि म्हणून आम्ही त्यांना अरेस्ट करून घेऊन जातो आहे. आपल्या क्षितिजाला जर कळलं की तिच्या आईबाबांनी वाईट काम केले, तर ती आपल्याबद्दल काय विचार करेल भूमी? तेव्हा भूमी म्हणते, आकाश, तू नको टेन्शन घेऊ. हे बघ, तू स्वप्न बघितलंयस ना, म्हणून तुला असं वाटतंय. तू खूप जास्त विचार करतोयस आकाश, आणि म्हणून तुझं डोकं दुखत होतं. तुला डोकेदुखीची गोळी मी म्हणून दिली होती आराम करण्यासाठी, पण तरीसुद्धा तू तोच विचार करतोयस. हे बघ आकाश, आधीच आपल्या घरामध्ये एक ACP येऊन राहते. त्याच्यामध्ये आज तू त्याच लोकेशनला गेला होतास, त्या ठिकाणी अपूर्वासुद्धा आली होती. त्यामुळे तू त्या गोष्टीचा जरा जास्तच विचार करतोयस आणि म्हणून तुला स्वप्नसुद्धा तेच सगळे येत आहे. जागेपणीसुद्धा तुला तीच स्वप्न पडत आहेत आकाश. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश, एवढा विचार नको करू. ये बरं, तू इथे माझ्या मांडीवरती डोकं ठेव आणि शांतपणे डोळे मीट. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आकाशला त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असते आणि त्याला शांत करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अपूर्वा आता खूप जास्त रडत असते. अपूर्वाला आपल्या आईवडिलांची, आपल्या भावाची आठवण आलेली असते. त्यांचं हसतं खेळतं कुटुंब एका मिनिटामध्ये उद्ध्वस्त झालेलं असतं. तेव्हा अपूर्वा म्हणत असते, आकाश महाजन, तू फक्त माझं घर नाही मोडलेस, तर तू माझ्या आईबाबांचा संसार उद्ध्वस्त केला आहेस. पुण्याला गेले काय आणि सगळं काही उद्ध्वस्त होऊन गेलं. माझं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. माझे वडील, माझा भाऊ तुझ्यामुळे आमच्यापासून दुरावले आणि माझ्या आईची ही अवस्था झाली. फक्त तुझ्यामुळे आकाश महाजन. तू माझ्या कुटुंबाला जो काही त्रास दिला आहेस ना, ज्या काही वेदना दिल्या आहेस ना, त्याच्या डब्बल टिब्बल त्रास मी तुला देणार आहे. तू काय केलंस रे? तुझ्यामुळे माझ्या बाबांचा आणि माझ्या भावाचा जीव गेला. तेव्हा इथे आता अपूर्वाला आठवतं, ती जेव्हा पुण्याला असते, इथे स्टडी करत असते,
तेव्हा तिला एक फोन येतो आणि ती म्हणते, हां बाबा बोला ना. आणि तेवढ्यातच तिला दुःखद बातमी मिळालेली असते. तिचा भाऊ आणि तिचे बाबा हे दोघेजण आता निघून गेलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो अपूर्वा तिथे आता धावत पळत आलेली असते. बघते तर काय, आपल्या बाबांची आणि आपल्या भावाची डेथ बॉडी बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता गावातले लोक कुजबूज करत असतात. त्याच्यामध्ये ते लोक म्हणत असतात की काय वाटतं, आत्महत्या केली असेल? नाही नाही, मला तर वाटतं त्या मोठ्या माणसांच्या गुंड लोकांनी मारलं असेल. अरे हे जे पुरोहित आहेत ना, ते आकाश महाजन बरोबर वाद घालणार होते. त्यांना केस लढायची होती ना, तर इथे आकाश महाजनने यांनाच गप्प करून ठेवलं. आता ती मोठी माणसं गुंड लोक अरेंज करणं त्यांना काही कठीण आहे का? आधीच त्यांना धमकी देण्यात आली होती. मला तर वाटतं त्या आकाश महाजनच्या गुंडानेच यांचा खून केला असेल. तेव्हा प्रेक्षकांनो अपूर्वाच्या कानावरती ही कुजबूज आता पडलेली असते. तेव्हा अपूर्वाला सुद्धा तेच वाटतं की आकाश महाजननेच हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे तिच्या मनामध्ये आकाशबद्दल हा जो काही राग भरलेला असतो ना, तो खरं तर गैरसमज झाल्यामुळे भरलेला असतो. इथे आता आकाशचं फक्त नाव वापरलं जातं. कृती सगळी केलेली असते अभिजित पटवर्धनने. सगळी चुकी अभिजितची असते. पण तरीसुद्धा इथे आता राग आलेला असतो अपूर्वाला, तो आकाश महाजनचा. त्यानंतर प्रेक्षकांनो अपूर्वा म्हणत असते, आई तू काळजी करू नको, मी आहे ना तुझ्याबरोबर. मी तुला न्याय मिळवून नक्की देणार. त्या आकाश महाजनमुळे आपलं घर गेलं, बाबा गेले, भाऊ गेला, पण तू काळजी करू नको, मी आहे ना तुझ्याबरोबर. मी त्याला तेव्हाच उद्ध्वस्त करून टाकलं असतं गं, पण तेव्हा माझ्यासाठी सगळ्यात मोठी प्रायोरिटी तू होतीस, कारण मला तुला वाचवायचं होतं. बाबा गेल्यानंतरची तुझी अवस्था मी माझ्या डोळ्याने बघितले आणि मी तुला तशा अवस्थेमध्ये सोडून त्या आकाश महाजनच्या विरोधात मी लढू शकले नसते. तुझी कंडिशन इतकी क्रिटिकल होती की त्यासाठी मला तुला सगळ्यात मोठी ट्रीटमेंट देणं गरजेचं होतं आणि त्यामुळे मी सगळ्यात आधी तुझ्याकडे लक्ष दिलं, तुला बरं करण्याचा प्रयत्न केला. पण आता नाही, आता तू सुद्धा व्यवस्थित आहेस आणि मी सुद्धा सक्षम आहे. त्यामुळे मी आता त्या आकाशला असं सळो की पळो करून सोडणार आहे ना. त्याने आपल्याला जो काही त्रास दिला आहे ना, त्याच्यापेक्षा जास्तीचा त्रास मी त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना देणार आहे. ते तिळतिळ मेले पाहिजे, असं इकडे आता अपूर्वा म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो अशा रीतीने आता अपूर्वा भयंकर चिडलेली असते. तर प्रेक्षकांनो इथे आता क्षितिजा अभ्यास करत असते. भूमी तिचा अभ्यास घेत असताना इथे आता टेबल घेत असते. तेव्हा इथे 2चा टेबल घेत असताना प्रेक्षकांनो इथे आता भूमी बरोबर इथे 4पर्यंत जाते, 6पर्यंत जाते, 8पर्यंत जाते आणि 10 बोलायच्या ऐवजी 12 म्हणते. तेव्हा इथे क्षितिजाचं बरोबर लक्ष असतं. ती म्हणते, आई अगं तू लगेच 12 काय म्हणालीस, आधी 10 म्हण ना. तेव्हा इथे भूमी म्हणते, अरे हो माझं लक्षच नव्हतं. बरोबर क्षितिजा, पण तू बरोबर म्हणालीस, आधी 10 येतात आणि मग 12. त्यानंतर इथे क्षितिजा म्हणत असते, आई काय झालं, तू कसला विचार करतेस, तुला कसलं टेन्शन आहे का? तेव्हा भूमी म्हणते, नाही बाळा, मला कसलंही टेन्शन नाही आहे, मी एकदम ठीक आहे. तेव्हा इथे क्षितिजा म्हणत असते, नाही तू पण टेन्शनमध्ये आहेस आणि बाबासुद्धा टेन्शनमध्ये आहेत. तुम्ही दोघेजण इतका कसला विचार करता, जे काही आहे ते मला सांगा ना प्लीज, मी तुमची मुलगी आहे ना. तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही क्षितिजा, मला कसलंही टेन्शन नाही आहे, माझी क्षितिजा असताना मला कसलं टेन्शन येणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाश आलेला असतो आणि आकाश म्हणत असतो, भूमी अगं आपल्याला कसलं टेन्शन आहे, तू सांगतेस का क्षितिजाला, सांगून टाक ना आपल्याला कसलं टेन्शन आहे ते. तेव्हा इथे भूमी म्हणते, क्षितिजा या वेळेला तुला मॅथ्समध्ये खूप कमी मार्क आहेत गं. मला टीचर म्हणत होत्या की ह्या वेळेला क्षितिजाला इतके कमी मार्क्स कसे काय पडले. तेव्हा इथे भूमी म्हणते, मग मी त्यांना सांगितलं की आमची क्षितिजा तर खूपच जास्त हुशार आहे, मग तिला कमी मार्क्स कसे काय पडले, सांग बरं क्षितिजा. तेव्हा क्षितिजा म्हणते, आई बाबा तुम्हाला तर माहिती आहे ना, बल्लू काकाचं लग्न होतं ना, मग तेव्हा मी अभ्यासच नाही केला मॅथ्सचा, तेव्हा मला इथे मॅथ्समध्ये कमी मार्क पडलेत. तेव्हा भूमी म्हणते, हो बरोबर आहे, आता बल्लू काकाचं लग्न होतं म्हणजे तो बिझी होता आणि मॅथ्सचा अभ्यास तर तोच घेतो ना,
म्हणून तुला कमी मार्क पडले, हो की नाही? तेव्हा इथे क्षितिजा म्हणते, अगदी बरोबर. तेव्हा इथे आता क्षितिजा म्हणते, आई बाबा तुम्ही सांगा, तुम्हाला मॅथ्समध्ये किती मार्क्स पडायचे? तेव्हा भूमी म्हणते, अरे बापरे, मला तर बाबा खूपच कमी मार्क पडायचे. तेव्हा आकाश म्हणतो, पण मला तर जास्त मार्क्स पडायचे. तेव्हा भूमी म्हणते, म्हणूनच मला इथे कधी कमी मार्क्स पडतात, कधी जास्त मार्क्स पडतात. कारण मनू मावशी म्हणते की मी माझ्या आईबाबांवरती गेले ना म्हणून. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की तू आणि तुझी मनू मावशी दोघी अगदी तशाच आहात, कळलं ना? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की क्षितिजा बाळा, तू एक काम करतेस का? तुझ्या बल्लू काकाला म्हण की तो मॅथ्सचा अभ्यास कधी घेणार आहे. जा बरं, जा त्याला विचार आणि मॅथ्सचा अभ्यास घ्यायला सांग. तेव्हा इकडे क्षितिजा बलदेवच्या रूममध्ये निघून गेलेली असते. तेव्हा आकाश म्हणत असतो, बरं झालं क्षितिजा गेली, मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. तिच्यासमोर बोलायला नको, कारण तू बघतेस ना, क्षितिजाला कळतं आहे की आपण दोघेजणं टेन्शनमध्ये आहोत. आणि आता जर क्षितिजाला ही गोष्ट कळते, ती इतकी लहान असताना, तर मग आपल्याकडे बघून मोठ्यांना तर सहजरित्या कळत असेल की आपण दोघेजणं खूप जास्त टेन्शनमध्ये असतो म्हणून, नाही का? तेव्हा भूमी म्हणते, हो ना, जी गोष्ट क्षितिजाला कळते ती सगळ्यांना सहजरित्या कळतच असेल ना की आपण खूप जास्त टेन्शनमध्ये आहोत. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी, मला असं वाटतं ज्या माणसाने आत्याची साडी पाठवली होती ना, आपण त्या माणसाला बघितलं पाहिजे, त्याला आपण पकडलं पाहिजे. तुला काय वाटतं? तेव्हा भूमी म्हणते, आकाश, अरे पण त्या माणसाचा चेहरा कसा काय बघायचा आपण? कारण आपल्या घराचे CCTV फुटेज गेले 8 दिवस बंद आहेत ना, मग आता कसं काय कळणार आपल्याला? तेव्हा आकाश म्हणतो, हे घे. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, हे कसले पेनड्राईव्ह आहेत? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, हे बघ, आपल्या बंगल्याचे CCTV आहेत ना, ते बंद आहेत, पण आजूबाजूचे जे बंगले आहेत त्यांच्या गेटवरचे CCTV कॅमेरे चालू आहेत. त्यामुळे मी त्यांच्याजवळ बोललो आणि प्रत्येकाच्या गेटच्या बाहेर जे काही आता CCTV कॅमेरे आहेत रस्त्याच्या बाजूला, सगळे फुटेज मी ह्या पेनड्राईव्हमध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्याला मदत होईल. त्याची गाडी येताना आता त्यांच्या बंगल्याजवळून सुद्धा आलीच असेल ना, आजूबाजूच्या लोकांच्या बंगल्यापासून तर पुढे आलेच असेल ना. तेव्हा आपण आता एक काम करू, हे पेनड्राईव्ह घे आणि लॅपटॉप घेतो. आपण दोघेजणं मिळून हे फुटेज आता चेक करूया. त्या माणसाचा चेहरा आपल्याला दिसतोय का ते आपण बघूया. म्हणजे काय होईल, आपल्याला सोपं होईल त्याला शोधायला. तुला काय वाटतं भूमी? तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश, बरोबर बोलतोयस तू, लॅपटॉप घे, आपण लगेचच चेक करूया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी चेक करत असताना ती लॅपटॉपला इथे अटॅच करते पेनड्राईव्ह आणि बघत असते, तर जो तो माणूस असतो ना, त्याने इथे हेल्मेट वगैरे घातलेलं असतं आणि तो सरळ आता निघून जातो. म्हणजे ना त्याचा चेहरा दिसत की ना तो ओळखू येत. त्यामुळे प्रेक्षकांनो, भूमी आणि आकाश म्हणत असतात की आता याला कसं काय ओळखायचं आपण? तेव्हा ते दोघेजणं त्याच्याकडे नीट लक्ष देऊन आता बघत असतात. तरीसुद्धा इथे आता त्या CCTV फुटेजमध्ये त्यांना महत्त्वाचं असं काही सापडत नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता भूमी आणि आकाश दोघेजणं त्या माणसाला शोधत शोधत एका लोकेशनवरती पोचलेले असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे हवालदार कदम यांनी अपूर्वाला फोन करून सांगितलेलं असतं की मॅडम, त्या माणसाचं लोकेशन सापडलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता आपल्याला जायचं आहे. तेव्हा अपूर्वा आणि हवालदार दोघेजण आलेले असतात पिस्तूल वगैरे घेऊन. आणि ते दोघेजण ज्या गोडाऊनला आलेले असतात ना प्रेक्षकांनो, त्याच गोडाऊनला इथे भूमी आणि आकाश हे दोघेजणंसुद्धा असतात. तेव्हा अपूर्वा त्यांच्याकडे बघते आणि आपल्या मनामध्ये म्हणत असते की बरोबर त्या माणसाला पकडण्यासाठी मी इथेच आले आणि त्याचा खून झाला. आणि खून झाल्यानंतर हे दोघेजणं मला इथे दिसत आहेत. म्हणजे नक्कीच हा योगायोग असेल की या माणसाचा खून होण्यामागे नक्कीच या माणसाचा सुद्धा काही हात असेल, असा आता विचार अपूर्वाच्या मनामध्ये आलेला असतो आणि ती संशयाने आकाश आणि भूमी या दोघांकडे सुद्धा बघत असते.